केलेला आहे. आणि मी आनंद शिंदेसाहेब, आदर्श आणि आल्हाद तिघांचंही मनापासून आभार व्यक्त करतो की संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या ह्या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्या शिंदे परिवारानं हजेरी लावली. खरं तर एक छोटासा किस्सा आहे आनंद दादा, तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, परंतु तुमच्यामुळे माझ्या घरातली पहिली मोटरसायकल आलेली आहे. नाही, तुमच्यामुळे आलेली पहिली माझी मोटरसायकल स्वतःची. याचं कारण असं आहे की आता आम्ही लहानपणापासून शालेय जीवनापासून अभंग प्रल्हाद शिंदेंचं ऐकत होतो आणि जसं जसं मोठं झालो, विद्यार्थी संघटनेचा नेता झालो, डोंबिवलीला रिक्षा चालवायचो आणि त्याच दरम्यान तुमचं ते गाणं पोपट, नवीन पोपट, ही 87-88ची घटना आहे. आणि माझी घटना, ते एवढं फेमस झालं गाणं आणि मी एक कार्यक्रम तुमचा करायचा ठरवला आणि वेलकम 88 नावाचा एक कार्यक्रम डोंबिवलीला ठेवला, डोंबिवलीच्या जोंधळे विद्या मंदिराच्या पटांगणामध्ये. आणि त्या कार्यक्रमाला मी तुम्हाला आमंत्रित करण्यासाठी आणि तुम्ही त्या कार्यक्रमाला यावं आणि गावं यासाठी कल्याणच्या कोळशेवाडी येथील तुमच्या घरामध्ये आलो होतो. तुम्ही मस्त पलंगावर बसला होतात. त्याच वेळेस गाणं एवढं टी सिरीजनी हिट केलं होतं की तुमच्या 10ही बोटांमध्ये अंगठ्या होत्या. आणि मी बोललो की बाबा की आता ह्यांना कार्यक्रमाला बोलवायचं, ह्यांचा कार्यक्रम घ्यायचा ना. माझ्या खिशामध्ये फक्त 1000 रुपये मी घेऊन आलो होतो की आपला कार्यक्रम फायनल करायचा आणि नंतर कार्यक्रमाची तिकीटं विकायची आणि ती तिकीटं विकून तुम्हाला उरलेले पैसे द्यायचे आणि मग जे उरतील ते माझे, असं समजून त्या कार्यक्रमाची 1000 रुपयाची तुम्हाला मी सुरुवात केली होती आणि 1000 रुपये दिले. आणि त्यानंतर त्या माया जाधव पण होत्या, म्हणजे तुमच्याबरोबर माया जाधव यांना पण मी बोलवलं होतं. आणि तो कार्यक्रम एवढा सुपरहिट झाला की मला तुमचे पैसे दिल्यानंतर माझ्या वाट्याला जवळजवळ 22-23 हजार आलेत. तुम्ही 100 रुपयाची तिकीटं विकली आणि एक मस्त हिरो होंडाची मोटरसायकल घेतली आणि पहिलं माझ्या बायको तिकडे समोर बसली आहे, तिला मागे बसवलं आणि डोंबिवली स्टेशनवर मी राऊंड मारला. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये तुमच्या त्या एका कार्यक्रमाचा वेलकम 88चा एवढा मोठा फरक पडलाय की माझ्याकडे आता ठीक आहे, आता कुठल्याही गाड्या असू द्या, पण ती पहिली माझी मोटरसायकल फक्त आणि फक्त तुमच्यामुळे माझ्या घरामध्ये आली. त्यामुळे तुमचं मनापासून मी आभार मानतो. कारण मला असं वाटलं ते गाणं पहिलं होईल पोपट, ते मला वाटलं की त्यापूर्वीच मी हा किस्सा तुम्हाला सांगावा. आज भले राज्याचा परिवहन मंत्री आहे, परंतु ही जुनी जी आठवणी आहे त्या आठवणी मनामध्ये असतात. आणि जेव्हा तुम्हाला मी आदर्शला सांगून, म्हणजे आदर्श माझा भाऊ पण आहे, माझा मित्र पण आहे आणि सर्व काही आहे, परंतु मी जेव्हा हा कार्यक्रम करायचं ठरवलं तेव्हाच मी मनामध्ये विचार केला होता की हे काही किस्से जे आहेत ते तुमच्यापर्यंत आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत, ज्या जनतेने मला आमदार पण केलं आणि आज मंत्री केलं, त्यांच्यासमोर ह्या गोष्टी आणणं गरजेचं होतं, म्हणून मी हा किस्सा सांगितला. परत एकदा शिंदे परिवाराला मनापासून आभार व्यक्त करतो. आमचा कार्यक्रम घेतल्याबरोबर आपल्या मनापासून आभार. ह्या वर्षी आपण आदर्श ठाण्याचा घेतलाय, पुढल्या वर्षी, कारण 2 कार्यक्रम करायचं ठरलंय आपलं, पुढल्या वर्षी मीरा भाईंदरला. धन्यवाद. बहुत बहुत धन्यवाद. मैं गुजारिश करूंगी परीक्षा सरनायक, प्लीज जॉइन अस ऑन स्टेज. ओके, बाकी सभी माननीय व्यक्ति जो मंच पर मौजूद हैं, हम श्री लेट अजीत पवार जी के डिमाइस के उपलक्ष्य में आपको शब्द सुमन प्रस्तुत करते हैं. वाढदिवस आहे गणेश तागजी का, जोरदार तालियों